कालच्या रिव्हिजन लेक्चरमध्ये आपण 73वी घटना दुरुस्ती 1992 जी काही आहे ती फायनली कशी पारित होते इथपर्यंत चर्चा केलेली आहे. म्हणजे बलवंतराय मेहता समितीपासनं फायनली 1992 मध्ये तो कायदा पारित होण्यापर्यंत आणि शेवटी 24 एप्रिल 1993 त्याची इम्प्लिमेंटेशनची तारीख आपण पाहिली होती. मग आता 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 पारित झाला म्हणजे नेमकं त्याच्यामुळं भारतीय घटनेमध्ये त्या घटना दुरुस्तीने काय काय बेसिक बदल केले ते आपण वन बाय वन डिस्कस करूया आणि त्याच्यानंतर मग आर्टिकल्स आणि इतर बाबी डिस्कस करूया. सो पहिला मुद्दा येतो की पंचायत राज व्यवस्थेला, तुमच्या पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा जो आहे तो प्राप्त झाला. घटनात्मक दर्जा म्हणजे आपण ज्या समित्या पाहिल्या त्यापैकीच्या बऱ्याच समित्यांनी म्हटलं होतं की तुम्ही याला कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस घटनात्मक दर्जा द्या. म्हणजे काय, घटक राज्य जी काही आहेत त्यांच्यावरती हे कंपल्सरी होईल की तुम्ही आता तुमच्या राज्यांमध्ये पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स किंवा पंचायत राज ज्या संस्था आहेत त्या उभारायला पाहिजे. सो ते जस्टिसिएबल झालं आहे की नाही. म्हणजे जर ते झालं नाही तर त्याच्या विरोधात तुम्हाला न्यायालयामध्ये काही ना काही दाद मागता येईल. एका अर्थानं कंपल्सरी जे आहे ते झालं, घटक राज्यांवर ते बंधनकारक झालं. मग आता हे तर आपल्याला माहिती आहे की हा कन्सेप्च्युअल भाग आहे. मग आता या 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 टेक्निकली काय काय ॲड केलं. 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 द्वारे काय काय ॲड केलंय. मग 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 तर पहिला मुद्दा, भारतीय घटनेमध्ये एक नवा भाग 9 जो काही आहे तो तिकडे ॲड करण्यात आलेला आहे. द पंचायत्स ज्याला म्हटलेलं आहे, द पंचायत, पंचायती राज व्यवस्थेकरताचा नवा भाग. याच्यामध्ये आर्टिकल 243 ते 243 ओ एवढ्या आर्टिकल्सचा बंच जो काही आहे जो टाकण्यात आलेला आहे आणि प्लस 11वी अनुसूची ज्याच्यामध्ये जवळपास 29 फंक्शनल आयटम्स आहेत किंवा 29 विषय आहेत की ज्याच्या संदर्भात पंचायती राज संस्था काही ना काही काम करू शकतील. या 11व्या अनुसूचीशी संबंधित आर्टिकल जे येतं ते म्हणजे 243G. सो महत्त्वाच्या 3 बाबी, एक भाग 9, दुसरं आर्टिकल 243 ते 243 ओ आणि तिसरं 11वी अनुसूची ज्याच्यामध्ये 29 विषय जे काही आहेत ते टाकण्यात आलेले आहेत. थोडक्यात आर्टिकल 40 आपण याच्या अगोदरच जे बोललो की महात्मा गांधींचं विचारांना फॉलो करणारं जे मार्गदर्शक तत्व आहे, मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणामध्ये म्हणजे 36 ते 51 भाग 4 राज्याच्या धोरणाकरताची मार्गदर्शक तत्वे DPSP, त्याच्यातलं जे आर्टिकल 40 आहे की स्टेटनं काय करावं तर व्हिलेज जे काही आहेत त्या व्हिलेज पंचायती उभाराव्यात आणि त्यांना अधिकाधिक सक्षम करावं. या मार्गदर्शक तत्वाला प्रॅक्टिकल स्वरूप किंवा एक मूर्त स्वरूप ज्याला आपण म्हणतो की वास्तवामध्ये आणण्याचं काम जे आहे ते या 73व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 द्वारे झालेल्या आहेत. मग आता या कायद्यांनी काही ऐच्छिक तरतुदी आणि काही अनिवार्य तरतुदी केलेल्या आहेत. या कायद्यामध्ये काही ऐच्छिक तरतुदी आहेत आणि काही अनिवार्य तरतुदी आहेत, त्या सुद्धा आपण नंतर बघणार आहोत. तत्पूर्वी आपण काय बघणार आहोत की या कायद्याची प्रमुख 4-5 वैशिष्ट्य काय आहेत, प्रमुख 4-5 वैशिष्ट्य काय आहेत. सो वन बाय वन आपण जाऊया. पहिलं वैशिष्ट्य ग्रामसभा नावाची जी ऑर्गनायझेशन आहे किंवा जो समूह आहे, ग्रामसभा हा जो काही समूह आहे याला फाउंडेशन किंवा पाया या मानला गेलेला आहे. पंचायत राज व्यवस्थेचा पाया म्हणजे ही तुमची ग्रामसभा, हे या कायद्याचं पहिलं वैशिष्ट्य. मग ग्रामसभा म्हणजे काय, कुठल्या गटाला ग्रामसभा म्हटलंय आर्टिकल्समध्ये, पर्सन्स रजिस्टर्ड इन द इलेक्टोरल रोल्स ऑफ विलेज ऑर दॅट एरिया. एखाद्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये जे काही लोक आहेत ज्यांचं नाव त्या मतदार यादीमध्ये समाविष्ट केलं गेलेलं आहे, जे नोंदणीकृत मतदार आहेत त्या पंचायतीच्या क्षेत्रातले,
त्यांना त्या समूहाला किंवा त्या सगळ्यांना एकत्रितपणे ग्रामसभा असं म्हटलं जातं. हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. ऑल द पर्सन्स हु आर रजिस्टर्ड इन द इलेक्टोरल रोल्स ऑफ दॅट विलेज पंचायत. ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये जे काही लोक आहेत ज्यांची नोंदणी त्या मतदार यादीमध्ये झालेली आहे त्या समूहाला किंवा त्या गटाला ग्रामसभा असं म्हटलं जातं. ग्रामसभा हा 73व्या घटनादुरुस्तीचा म्हणजेच पंचायत राज व्यवस्थेचा पाया आहे. ऑल रजिस्टर्ड वोटर्स, सर्व नोंदणीकृत मतदार. ग्रामसभा म्हणजे काय? सर्व नोंदणीकृत मतदार. मग बऱ्याचदा असा प्रश्न येतो की ग्रामसभा म्हणजे काय, तर ते चुकीचे पर्याय पण आपल्याला अनेकदा देतात की वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व सज्ञान व्यक्तींचा समूह म्हणजे ग्रामसभा होय. असं अजिबात नाही. जे नोंदणीकृत मतदार आहेत अर्थातच त्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली आहेतच, पण 18 वर्षे पूर्ण केलेले असणं हा केवळ एकमेव निकष तिथे नाही. 18 वर्ष पूर्ण करूनही मतदार यादीमध्ये नाव नसू शकतं, तर ते लोक किंवा त्या व्यक्ती या ग्रामसभेच्या सदस्य नसतील. सर्व नोंदणीकृत मतदार जे आहेत हे ग्रामसभेचे सदस्य असतात. आणि मग या ग्रामसभेचे जे काही अधिकार आहेत, या ग्रामसभेचे जी काही कार्य आहेत, कार्य किंवा अधिकार म्हणजे ड्युटीज आणि पार्स, हे कोण ठरवेल? तर त्या घटक राज्याचं राज्य विधिमंडळ ठरवेल. त्याप्रमाणे ही ग्रामसभा जी आहे ती काम करेल. हे झालं पंचायत राज व्यवस्थेचं पहिलं वैशिष्ट्य. आपण त्याची वैशिष्ट्ये बघत आहोत. आता ही सगळी वैशिष्ट्ये तुमच्या 243 ते 243 ओ मधल्या आर्टिकलमध्येच दिलेली आहेत. म्हणजे ही आर्टिकल्स आपण जेव्हा परत एकदा बघणार आहोत तिथे या गोष्टींचं रिपिटेशन्स होणारच आहे. सो त्या 243 to 243 ओ मध्ये जे जे आलंय त्याच्यातलं जे ठळक आहे ते आपण आधी नोंद त्याची घेतो आहोत. सो ग्रामसभा हा पंचायत राज व्यवस्थेचा पाया आहे. या ग्रामसभेचे कार्य आणि अधिकार ठरवण्याचा अधिकार त्या घटक राज्यांच्या विधिमंडळाला आहे आणि गावातल्या किंवा पंचायतीच्या क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत मतदार म्हणजे ग्रामसभा होय. लक्षात येतंय? हे झालं तुमचं पंचायत राज व्यवस्थेचं किंवा 73व्या घटनादुरुस्तीचं पहिलं वैशिष्ट्य. सेकंड वैशिष्ट्य काय आहे? 3 tier सिस्टीम. दुसरं वैशिष्ट्य त्रिस्तरीय संरचना. 3 tier सिस्टीम म्हणजे अगदी बलवंतराय मेहतांनी सुचवल्याप्रमाणे त्रिस्तरीय. प्रत्येक राज्यामध्ये, इथं महत्वाचं काय आहे? प्रत्येक राज्यात. म्हणजे आता पूर्वीसारखं वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं टियर्स किंवा स्तर असणार नाहीत. काही ठिकाणी 2 स्तर, काही ठिकाणी 3 स्तर, काही ठिकाणी 4 स्तर असं न करता सर्व भारतातल्या सर्व राज्यांमध्ये त्रिस्तरीय संरचना असणार आहे. मग ही त्रिस्तरीय संरचना काय की जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हा परिषद, इंटरमिडिएट लेवल मध्यवर्ती पातळीवर एक संस्था, मग या इंटरमिडिएट लेवलवरच्या पंचायत राज संस्थांची नावं वेगवेगळी आहेत. महाराष्ट्रात आपण त्याला पंचायत समिती असं म्हणतो आणि विलेज पंचायत, ग्रामपंचायत असं ते येतं. सो हे झालं तुमची त्रिस्तरीय संरचना. येते लक्षात? त्रिस्तरीय संरचना. याला फक्त एकच अपवाद आहे. याला फक्त एकच अपवाद आहे. ज्या राज्यांची लोकसंख्या जर 20 लाखापेक्षा कमी असेल, 20 लाखापेक्षा कमी असेल तिथे मात्र तुम्ही इंटरमिडिएट लेवल जी आहे, मध्यवर्ती जी संस्था आहे किंवा ज्याला आपण पंचायत समिती म्हणतो ती तिथे असणार नाही. तिथे मग 2च स्तर असतील. ही घटनेमध्ये केलेली तरतूद. लक्षात येते? त्रिस्तरीय संरचना. त्यानंतर तिसरं आपण बघूया वैशिष्ट्य, निवडणूक पद्धती. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे निवडणूक पद्धत. थर्ड, या पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीची पद्धत. निवडणुकीची पद्धती कशी आहे? तुमची ग्रामपंचायत असेल, तुमची पंचायत समिती असेल किंवा तुमची जिल्हा परिषद असेल, या सर्वांचे जे सदस्य आहेत, या सर्वांचे जे सदस्य आहेत ते थेट मतदानाद्वारे निवडून जातील. कुठेही अप्रत्यक्ष मतदान ह्या सदस्य पदाकरता होणार नाही. तिन्ही पातळ्यांवरचे जे सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील,
पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, हे थेट पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष लोक मतदान करूनच, थेटला इंग्रजीमध्ये आपण डायरेक्ट इलेक्शन असं म्हणतो किंवा प्रत्यक्ष असा सुद्धा शब्द वापरला जातो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष किंवा थेट असं सुद्धा तो शब्द जो आहे तो तिथे वापरला जातो. मग आता हा झाला सदस्यांचा मुद्दा. पण मग आता या रिस्पेक्टिव्ह पंचायत राज व्यवस्थेचे जे अध्यक्ष असतील, म्हणजे ग्रामपंचायतीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपण सरपंच म्हणतो, आहे की नाही. पंचायत समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपल्याकडे सभापती वगैरे म्हटलं जातं, काही ठिकाणी वेगळे शब्द आहेत. आणि जिल्हा परिषदेचे पुन्हा जे आहेत ते त्यांना आपण अध्यक्ष म्हणतो. म्हणजे हे जे तुमचे पदाधिकारी आहेत, हे जे तुमचे पदाधिकारी आहेत, सो पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत हे अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून जातील, अशी तरतूद 73व्या घटना दुरुस्तीने केलेली आहे. अप्रत्यक्ष म्हणजे काय? पंचायत समितीचे जे सदस्य निवडून आले थेटपणे ते लोक त्यांच्यामधून त्या सभापतीची निवड करतील. जिल्हा परिषदेचे सदस्य जे आहेत ते तुमच्या अध्यक्षपदाची पदावरील व्यक्तीची निवड करतील. सो अध्यक्ष जो आहे किंवा सभापती जो आहे तो काही थेट लोकांमधून येणार नाही, तो अप्रत्यक्ष निवडणुकीतून पुढे येईल. मग ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत त्यांच्याबाबत काय तरतूद केली आहे 73व्या घटना दुरुस्तीने? तर त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, ग्रामपंचायतीचे जे सरपंच असतील त्यांची निवड कशी करायची हे त्या घटक राज्याचं राज्य विधिमंडळ ठरवेल. राज्य विधिमंडळ ठरवेल. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा थोडासा एक्सेप्शनल मुद्दा आहे की राज्य विधिमंडळ जे काही आहे ते ठरवणार आहे की सरपंच पदाची निवडणूक कशी होईल. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं की अगोदर 14 ते 19 हे जर सरकार बघितलं भाजप आणि शिवसेना युतीचं, तर त्यावेळेस एक वेगळी तरतूद आहे. मग पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस त्यांनी पुन्हा वेगळी तरतूद केली, पुन्हा यांचं सरकार आलं पुन्हा यांनी केली. मग याचा अर्थ काय आहे की राज्य विधिमंडळाच्या मर्जीवरती आहे की सरपंच थेट जनतेतून निवडून आणायचा प्रत्यक्ष पद्धतीने जसे सदस्य असतात, किंवा मग सरपंचाची निवडणूक ही सुद्धा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसारखी अप्रत्यक्ष पद्धतीने करायची आहे. ही झाली तुमची तिसरं वैशिष्ट्य किंवा तिसरं फीचर. चौथं फीचर काय आहे की तुमच्याकडे आरक्षणाची तरतूद आहे. आरक्षण असेल SC ST, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, या सगळ्या या दोन्ही प्रवर्गांकरता तुमच्याकडे सर्व सदस्यांच्या बाबतीत आरक्षण असेल. सर्व जेवढे काही तुमचं आहे, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल किंवा तुमची जिल्हा परिषद असतील, ह्या सगळ्या सदस्यांमध्ये तुम्हाला SC आणि ST आरक्षण मिळेल. अर्थात ते आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात असेल किंवा लोकसंख्येनुसार ते ठरेल किती असावं आणि काय असावं. लक्षात येतंय? सर्व सदस्य जे काही आहेत तुमचे, कारण सर्व सदस्यांची निवडणूक आपण पाहिली आहे प्रत्यक्ष होते, त्यामुळे लोकसंख्येनुसारच तुमच्याकडं ते आरक्षण दिलं जाणार आहे. प्लस हे सदस्यांकरताचं आरक्षण. पण जर तुमचे जे अध्यक्ष आहेत सगळ्या पंचायत राज संस्थांचे, सगळ्या पंचायत राज संस्था असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये सगळे येतात. म्हणजे ग्रामपंचायत पण येते, पंचायत समिती पण येते आणि जिल्हा परिषद पण येते. यांना आपण एकत्रितपणे पंचायत राज संस्था असं म्हणतो. तर ह्याचे जे सगळे अध्यक्ष आहेत, म्हणजे ग्रामपंचायतीच्या बाबतीत सरपंच, पंचायत समितीच्या बाबतीत सभापती, जिल्हा परिषदेच्या बाबतीत अध्यक्ष, या अध्यक्षांच्या पदामध्ये सुद्धा आरक्षण SC ST ला मिळू शकतं. पण ते कसं काय म्हटलेलं आहे? राज्य विधिमंडळ ते देऊ शकतं. घटक राज्यांचं राज्य विधिमंडळ जे आहे ते त्यांच्या पद्धतीने ते आरक्षण देऊ शकतं. डायरेक्ट 73व्या घटना दुरुस्तीने ते दिलेलं नाही. घटना दुरुस्तीने फक्त सदस्यांच्या बाबतीत SC STचं आरक्षण दिलंय. अध्यक्षांच्या बाबतीत राज्य विधिमंडळ ते देऊ शकते अशी तरतूद तिकडे केलेली आहे. आणखी आरक्षण हे झालं पहिलं, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब. दुसरं, महिलांना सुद्धा आरक्षण. महिलांना आरक्षण सुद्धा 73व्या घटना दुरुस्तीने दिलेलं आहे. किती दिलंय? 1/3 जे तुमचे सदस्य आहे इन्क्लुडिंग SC ST बरं का. पुन्हा या 1/3 मध्ये काय आहे? SC ST यांचा समावेश करून येतं बरं का ते.
ह्या सगळ्या प्रवर्गांचं धरून महिला एक ॲज अ एक युनिट मानलं गेलेलं आहे, इन्क्लुडिंग SC ST. तर ह्या सगळ्या महिलांना 1/3 जे काही आहे ते सदस्य आणि अध्यक्ष या सगळ्या दोन्ही पातळ्यांवर 1/3 जे आहे ते आरक्षण तिथं देण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही सदस्य म्हणून पण ते आरक्षण 1/3 मिळतं, अध्यक्ष पदावरचं सुद्धा आरक्षण 1/3 प्रमाणामध्ये ते मिळालं पाहिजे. दोन्ही याच्यामध्ये ते लागू आहे. तिसरा मुद्दा येतो की बॅकवर्ड क्लासेस, इतर जे काही मागासवर्ग आहेत, मग या इतर मागासवर्गासाठीची एक तरतूद त्यांनी तिकडं करून ठेवलेली आहे की जे बॅकवर्ड क्लासेस आहेत, BC बॅकवर्ड क्लासेस शॉर्ट फॉर्म तिथे लिहितोय मी, मागासवर्ग जो काही आहे त्यांना सुद्धा या सदस्य पदामध्ये किंवा अध्यक्ष पदामध्ये आरक्षण मिळू शकतं, पण ते कंपल्सरी नाही. घटक राज्याचं राज्य विधिमंडळ ठरवेल त्याप्रमाणे ते मिळेल. राज्य विधिमंडळ इतर मागासवर्गीयांना त्याच्या सदस्यत्वामध्ये आणि अध्यक्षपदामध्ये आरक्षण देऊ शकेल. लक्षात येतंय? सो आपण बघितलं की SC ST लोकसंख्येनुसार सदस्यांच्या बाबतीत येतं. त्यानंतर जर अध्यक्ष पद जर द्यायचं असेल तर तुमचं राज्य विधिमंडळ ते करू शकतं. महिलांना 1/3 इन्क्लुडिंग SC ST आणि इतर जे काही मागासवर्गीय आहेत त्यांना राज्य विधिमंडळ ते देऊ शकतं. या 3 तरतुदी ज्या आहेत या 73व्या घटनादुरुस्तीने आरक्षणाच्या बाबतीत केलेल्या आहेत. नेक्स्ट जर आपण फीचर बघितलं की तो जे फीचर असेल तुमचं ते ड्युरेशन, पंचायतींचा कालावधी. नंबरिंग जे आहे त्याची नोंद तुम्ही घेत आहात किंवा नोट ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवत आहात असं मी गृहीत धरतो. आपण रिवाईज करत चाललोय पटपट. हे सगळे मुद्दे पुन्हा आर्टिकल्समध्ये रिवाईज होणारच आहेत. काय आहे ड्युरेशन ऑफ पंचायत, पंचायतींचा कालावधी किती असेल? 5 वर्ष इतका असेल. मग आता हे 5 वर्ष कुठून धरायची? फ्रॉम द फर्स्ट मीटिंग, पहिल्या बैठकीपासून. हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष, त्या पंचायत राज संस्थेच्या पहिल्या बैठकीपासूनची 5 वर्ष इतका त्या पंचायत राज संस्थांचा कालावधी असेल. सगळ्या पातळ्या, सगळ्या ज्या काही पातळ्या आहेत तुमच्या, म्हणजे पुन्हा लिहितो मी, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि तुमची जिल्हा परिषद, या सगळ्यांचा कालावधी जो आहे तो 5 वर्ष आहे पहिल्या बैठकीपासून. आणि 5 वर्षानंतर मग तुम्हाला फ्रेश निवडणुका ज्या आहेत त्या घ्याव्या लागतील. पण कधी कधी असं होऊ शकतं की 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्या अगोदर, 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्या अगोदर तुमचे जे काही आहे ती डिझॉल्व्ह होऊ शकते, विसर्जित होऊ शकते. अविश्वास ठराव येऊ शकतो, सदस्य राजीनामे देऊ शकतात आणि तिथे आता ती संस्था जी आहे ती विसर्जित होऊ शकते. मग डिझोल्युशन जर झालं, असं 5 वर्ष कंप्लीट करायच्या आतच जर ती विसर्जित झाली तर मग काय करायचं? तर तिथे तरतूद आहे, डिझोल्युशन झाल्यानंतर म्हणजे विसर्जन झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत तुम्हाला निवडणुका घेणं बंधनकारक आहे. विसर्जन झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत, जर 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करायच्या अगोदरच तुमचं विसर्जन झालं तर तुम्हाला झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ आपण असं धरूया की एखादी तुमची जिल्हा परिषद आहे, तिचा आपल्याला माहिती आहे नॉर्मल कार्यकाळ किती आहे? 5 वर्ष इतका आहे. ठीक आहे, 5 वर्ष इतका कार्यकाळ आहे. सपोज असं झालं की 3 वर्षानंतर ती विसर्जित झाली, सदस्यांनी काय राजीनामे दिले किंवा काय अविश्वास ठराव आणि याच्यातनं ते सगळे म्हणले की आता ही डिझॉल्व्ह झाली, 3 वर्षानंतर ती डिझॉल्व्ह झाली. मग इथं काय आहे, या तरतुदीप्रमाणे डिझॉल्व्ह झाल्यानंतर 3.5 वर्ष जे काही आहेत म्हणजे त्या 6 महिन्यांच्या आत तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील. करेक्ट आहे? लक्षात येत आहे? मग आता अशा पद्धतीनं निवडणुका घेऊन आल्यानंतर नवीन जे सदस्य येतील ते किती काळासाठी येतील? ते पुन्हा फ्रेश 5 वर्ष त्यांना मिळतील का? तर अजिबात नाही, त्यांना पुन्हा फ्रेश 5 वर्ष मिळणार नाहीत. ते उर्वरित काळासाठी पदावर येतील. म्हणजे साधारणतः आपण जर असं धरलं की 3 वर्षानंतर तुमची झेडपी डिझॉल्व्ह झाली,
साधारणतः 6 महिन्याच्या आत तुम्ही इलेक्शन केले आणि आता 1.5 वर्ष राहिलेत, तर ते निवडून येईपर्यंत समजा आपण म्हणलं की त्यांनी 2 महिन्यात इलेक्शनची प्रक्रिया पार पाडायला सुरुवात केली, 6 महिने त्या सगळ्या ह्याच्यात गेले, 1.5 वर्ष आता त्यांच्याकडे आहेत. सो नवीन येणारी जी जिल्हा परिषदेची बॉडी असेल ती 1.5 वर्ष उर्वरित काळासाठीच तिथे काम करेल. सो डिझॉल्व झाल्यानंतर रिमेनिंग टर्मसाठीच तुम्ही निवडणुका घेत असता. पण ह्याला एक अपवाद पुन्हा इथं येतो. तो अपवाद काय आहे? जर रिमेनिंग टाइम 6 महिन्यापेक्षा कमी असेल, रिमेनिंग टाइम जो आहे 6 महिन्यांपेक्षा कमी असेल, तर मात्र उर्वरित काळासाठी निवडणूक घेण्याची गरज नाही. तुम्ही नव्यानं 5 वर्षासाठीच निवडणुका घेऊ शकता. उदाहरणार्थ जर 5 वर्ष कार्यकाळ आहे सेम झेडपीचा आपण असं म्हटलं आणि 4 वर्ष, जवळपास 4 वर्ष 8 महिने झाले, आता 4च महिने राहिलेत आणि या 4 महिन्याच्या अगोदरच काय आहे, तुमची झेडपी जी आहे ती विसर्जित झाली. तर मग आता इथे सुद्धा तुम्ही फ्रेश इलेक्शन घेऊन फक्त 4 महिन्यांकरता नवीन बॉडी ठेवायची का? तर नाही. या केसमध्ये तुम्ही इलेक्शन घ्या, परंतु तुम्ही नवीन आलेली जी तुमची बॉडी असेल तिला आता फुल टाइम म्हणजे फुल 5 वर्ष मिळतील, कारण तुमचा विसर्जित झाल्यानंतरचा जो रिमेनिंग टाइम आहे, उर्वरित काळ आहे, तो 6 महिन्यांपेक्षा कमी आहे. लक्षात येतं? हे झालं तुमच्या ड्युरेशन विषयीच्या फॅक्ट्स. मी खूप वेगामध्ये आता रिव्हिजन जी आहे ती करायला लागलेलो आहे आणि मी फक्त परीक्षेकरता महत्त्वाच्याच फॅक्ट्स इथं बोलतो आहे. प्रत्येक फॅक्ट किंवा प्रत्येक माझ्या लेक्चरमधलं वाक्य हे परीक्षेचं प्रश्न किंवा परीक्षेमध्ये विचारलं जाणारं तथ्य आहे. ही रिव्हिजन बॅच आहे, त्यामुळं मी तेवढं आणि तेवढंच बोलतोय जे 9 नोव्हेंबरला एक्सपेक्टेड आहे, 9 नोव्हेंबरला विचारलं जाऊ शकतं. एवढ्याच गोष्टींची आपण रिव्हिजन करतो आहोत. 5 वर्ष बघितले, 6 महिने विसर्जन झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत निवडणूक, जर आणि निवडणूक झाल्यानंतर उर्वरित काळासाठीची ती सदस्य रचना, जर उर्वरित काळ 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर मग मात्र फुल फ्रेश टर्मसाठी तुम्ही निवडणुका घेऊ शकता. पुढचं वैशिष्ट्य काय आहे? पंचायत राज संस्थांच्या निवडणुका घेण्याकरता राज्य निवडणूक आयोगाची निर्मिती. राज्य निवडणूक आयोगाची निर्मिती, स्टेट इलेक्शन कमिशन जो आहे तो राज्य निवडणूक आयोग, आणि त्याच्यामध्ये मग राज्य निवडणूक आयुक्त असतील. तुम्ही जर बातमी बघत असाल, काल परवाच महाराष्ट्रातल्या पंचायत राज संस्थांच्या निवडणुकांविषयीची बातमी आलेली आहे. ते जाहीर करताना तुम्ही ते राज्य निवडणूक आयुक्त आणि या सगळ्या बाबी बघत असाल. हे फार आता ते करंटचं रेफरन्स इथं देणार नाहीये मला माहीत असले तरी, कारण मग त्याने विषय साईड ट्रॅक होतो आणि मग खूप इतर माहिती दिली जाते. या बॅचमध्ये 60 तासांमध्ये आपल्याला क्रिस्प बोलायचंय, तेवढंच बोलायचंय जेवढं आपल्याला ट्रॅडिशनल फॅक्च्युअल बोलायचं आहे. सो या राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं? तर घटक राज्याचे राज्यपाल करतील. हा सुद्धा 1 लाइनर प्रश्न आहे. घटक राज्याचे राज्यपाल राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतील आणि त्यांच्या सेवा शर्ती ज्या आहेत, कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस ठरवण्याचा अधिकार पण या राज्यपालांनाच असतो. लक्षात येत आहे? फक्त यांची एकदा नेमणूक केल्यानंतर त्यांना जर बडतर्फ करायचं असेल तर बडतर्फीची पद्धत जी आहे ती उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशाप्रमाणे असते. म्हणजे त्यांना इंडिपेंडन्स जो काही आहे, इंडिपेंडन्स जो आहे, काम करताना स्वातंत्र्य मिळावं अशी तरतूद सुद्धा केलेली आहे. बडतर्फीची तरतूद ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे आहे, हायकोर्टाच्या जजेसप्रमाणे. म्हणजे अगदी संसदेमध्ये तो ठराव आणणे आणि बहुमत स्पेशल मेजॉरिटीने तो पारित करणे वगैरे. लक्षात येते? आणखी महत्त्वाचा मुद्दा, पंचायत राज संस्थांच्या निवडणुकांबाबत कुठलाही कायदा करायचा असेल तर तो करण्याचा अधिकार हा राज्य विधिमंडळांना आहे. कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं तर लोकल गव्हर्नमेंट हा जो विषय आहे तो कुठे येतो? राज्य सूचीचा तो भाग आहे, 5वी एंट्री. आपण याच्या अगोदरच्याच लेक्चरमध्ये ते पाहिलेलं आहे. सो स्टेट लेजिस्लेचर मे मेक प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू ऑल मॅटर्स रिलेटिंग टू इलेक्शन्स टू द पंचायत. या पंचायत राज संस्थांच्या निवडणुकांसंबंधी कोणताही कायदा करण्याचा जो अधिकार आहे तो तुमच्या राज्य विधिमंडळांना आहे. पुढचं जे वैशिष्ट्य येतं ते म्हणजे तुमचं राज्य वित्त आयोग. राज्य वित्त आयोग. मी भरभर रिव्हिजन करत चाललेलो आहे. आपण तासांवर बोलतोय. 60 तासांची बॅच, 4 तास जे आहेत ते पंचायत राज. आपला आणि पंचायत राजचा संबंध 4 तासांचा आहे.
जे जे टॉपिक्स तिथे दिलेत तेवढ्याच आवर्सचा संबंध आपला आहे, त्याच्यात जे येईल ती आपली रिव्हिजन. हा राज्य वित्त आयोग बसवण्याचा पण अधिकार कोणाला आहे, तर राज्यपालांना आहे. आणि राज्यपाल काय करतील, दर 5 वर्षांनी तो राज्य वित्त आयोग जो आहे तो तिथे बसवतील. याची जी संरचना आहे, याच्या सदस्यांची जी पात्रता आहे, यांच्या जी निवडीची पद्धत आहे, ती सुद्धा ठरवण्याचा अधिकार कोणाला येतो, मग राज्य विधिमंडळाला येतो. या राज्य वित्त आयोगाच्या सदस्यांची पात्रता काय असेल, त्यांचं कॉम्पोजिशन, संरचना म्हणजे किती सदस्य असतील, काय त्यांची संख्या असेल वगैरे वगैरे, त्यांच्या निवडीची पद्धत काय असेल, हे सर्व ठरवण्याचा अधिकार मात्र तुमच्या राज्य विधिमंडळाला असतो. राज्य विधिमंडळ कोणाकोणाने बनलेलं असतं आपल्याला माहिती आहे, राज्यपाल प्लस तुमची विधानसभा आणि जिथे विधान परिषद असेल तिथे विधान परिषद, या 3 गोष्टींनी मिळून राज्याचं विधिमंडळ बनलेलं असतं टेक्निकली. लक्षात येतंय. सो हे 3 महत्वाचे मुद्दे. चौथं वैशिष्ट्य, केंद्रशासित प्रदेशांकरता उपयोजन. केंद्रशासित प्रदेशांकरता उपयोजन, याचा एक सोपा शब्द जो तुम्हाला कळतो तो म्हणजे ऍप्लिकेशन. मग आता हे जे काही पंचायत राज व्यवस्था 73व्या घटना दुरुस्तीने बनवलेली आहे, ही केवळ राज्यांना लागू आहे का, तर नाही, ही केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा ऍप्लिकेबल आहे, ही त्यांना सुद्धा लागू आहे. अंदमान निकोबार पासून तुमचं जे काही पुद्दुचेरी आणि हे सगळं आहे, इथे सुद्धा ही पंचायत राज व्यवस्था लागू आहे. परंतु ह्या केसमध्ये, यांच्या केसमध्ये काही मॉडिफिकेशन्स करायचे असतील, काही दुरुस्त्या करायच्या असतील, काही चेंजेस करायचे असतील त्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये, तर ते करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे. सगळे वन लाइनर प्रश्न आहेत, सगळे वन लाइनर प्रश्न आहेत. प्रत्येक माझं वाक्य हे फॅक्ट आहे. कोणाला अधिकार आहेत, केंद्रशासित प्रदेशांना पंचायत राज व्यवस्था लागू आहे, परंतु ती कशा स्वरूपात लागू करायची, काय मॉडिफिकेशनने लागू करायची, हे ठरवण्याचा अधिकार हा भारताच्या राष्ट्रपतींना आहे. लक्षात येतंय. हे झालं आपलं शेवटचं महत्वाचं जे आहे सिलेक्टेड फीचर. शेवटचं जे काही फीचर आहे ते, हे 7-8 फीचर्स आपण बघितलेले आहे. पुढचा रिव्हिजनचा मुद्दा आपण म्हणालो की 11वी अनुसूची भाग 9 ऍड केला. लक्षात येते. आर्टिकल 243 ते 243 OI ऍड केलंय, प्लस 11वी अनुसूची ऍड केली आहे. त्याच्यामध्ये 29 फंक्शनल आयटम्स किंवा 29 विषय आहेत, ज्या संबंधी काही ना काही कायदे जे आहे तुमचं राज्य विधिमंडळ करतं किंवा ते अधिकार तुम्हाला देतं. तर मग आता एक प्रश्न याच्यावरही येतो, या 29 विषयांपैकी महत्वाचे ॲटलिस्ट 10-12 विषय त्यांची रिव्हिजन आता आपण करूया, कारण ते सुद्धा कंबाईनला त्यांनी विचारलेले आहेत. कुठले विषय जे आहेत त्या 11व्या अनुसूचीमध्ये त्यांचा समावेश आहे. आर्टिकल 243G त्याच्याशी त्याचा संबंध आहे, तो रेफरन्स तिकडे येतो. कोणकोणते महत्वाचे विषय आहेत, एक साधारणतः 10-12 विषयांची उजळणी आपण आता करूया. 11वी अनुसूची, 11वी अनुसूची आणि याच्यामधले महत्वाचे काही विषय आहेत ते 1 बाय 1 आपण रिवाइज करूया. मी बोलत असतानाच तुम्ही त्याच्या नोट काढल्या तरी चालतील. मी परत एकदा सांगतो, माहिती सगळ्या पुस्तकांमध्ये आहे. मी काही इथं काही जगावेगळं काहीही शिकवत नाहीये, आपण रिवाइज करतोय. लक्षात येते. सो 10-12 विषय जरी आपण केले तर उद्या निगेशनच्या टेक्निकद्वारे 50-50 आपल्याला करायचं असेल, एखादा वेगळा विषय आला तर आपल्याला ते लक्षात येऊ शकतं. पहिला ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर जो काही आहे, इन्क्लुडिंग ॲग्री एक्सटेन्शन, कृषी, महत्वाचं बाय अँड लार्ज लगेच लक्षात ठेवायला पाहिजे. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन इन्क्लुडिंग कृषी विस्तार जो काही आहे तो विषय मी मोठी फक्त बोर्डवर ते लिहितो. दुसरं मला जे महत्वाचं वाटतं, लँड इम्प्रूव्हमेंट, जमीन सुधारणा किंवा भूसुधारणा, जमीन सुधारणा किंवा भूसुधारणा सोप्या भाषेमध्ये लँड इम्प्रूव्हमेंट. हा झाला तुमचा दुसरा विषय जो परीक्षेला येऊ शकतो. ॲटलिस्ट हे 10-12 आपण पाठ करूया. तिसरं जे काही आहे तुमचं मायनर इरिगेशन. पंचायतींसाठी कुठले पॉवर आहे, मायनर इरिगेशन. मायनर इरिगेशन, इरिगेशन म्हणजे सिंचन, मायनर इरिगेशन सिंचन.
मायनर म्हणजे किरकोळ स्वरूपाचं जे सिंचन आहे ते, छोटं किंवा किरकोळ काही, मी मला समजण्यासाठी किरकोळ किंवा तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी इंग्लिश आणि मराठी दोन्ही म्हणतो. मायनर इरिगेशन एक असतं मेजर, एक असतं मायनर. तर त्याच्यातलं जे कमी महत्त्वाचं आहे, कमी ज्याचा आवाका आहे, अशा स्वरूपाचं सिंचन हाही विषय तिथे येतो. त्यानंतर चौथा विषय येतो तो म्हणजे पशुपालन, डेअरी आणि पोल्ट्री. पशुपालन, डेअरी आणि पोल्ट्री, काय कुक्कुटपालन तुम्ही त्याला म्हणू शकता. समजायला सोपं आहे म्हणून हे इथे मी लिहितो. पशुपालन, डेअरी आणि पोल्ट्री हे महत्त्वाचे विषय आहेत. परीक्षेला एकदा हा प्रश्न आलेला आहे, कुठले विषय आहेत, म्हणून हे लगेच रिवाईज करायचं आहे. आणखी काय, फिशरीज, मत्स्यपालन तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता. मत्स्य व्यवसाय, फिशरीज, लक्षात येत आहे. हा सुद्धा त्या 29 फंक्शनल आयटम पैकी एक आहे. त्याच्यानंतरचं जर आपल्याला लक्षात ठेवायचं म्हटलं तर सोशल फॉरेस्ट्री, काय सामाजिक वनीकरण, त्याचं भाषांतर करता येतं. सोशल फॉरेस्ट्री, सोशल फॉरेस्ट्री, सोशल फॉरेस्ट्री. त्यानंतर रुरल हाऊसिंग, ग्रामीण भागातली घरे, रुरल हाऊसिंग, रुरल हाऊसिंग हे सगळे विषय आहेत. हे आपल्याला ग्रामीण भागातली घरे, जी काही कच्ची पक्की घरं जी आहेत ती त्या भागामध्ये असतील ती. त्याच्यानंतर पिण्याचे पाणी, ड्रिंकिंग वॉटर. आठवं जे आहे, महत्त्वाचे जे आहेत ते फक्त मी काढतोय. पिण्याचे पाणी हा एक महत्त्वाचा विषय त्या 11व्या अनुसूचीमध्ये येतो. त्याच्यानंतर आणखी जर महत्त्वाचं म्हटलं की तो आहे 9वा, वाचनालय, लायब्ररीज. वाचनालय, लायब्ररीज हा सुद्धा तुमच्या याच्यातला येतो. त्यानंतर सांस्कृतिक ऍक्टिव्हिटीज, कल्चरल ऍक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणू शकतो, सांस्कृतिक कार्यक्रम, काय मनोरंजन आणि हे सगळं त्याच्यामध्ये येतं. सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता, सांस्कृतिक कार्यक्रम. त्याच्यानंतर कुटुंब कल्याण, फॅमिली वेलफेअर, कुटुंब कल्याण, फॅमिली वेलफेअर. आणि त्याच्यानंतर जर आणखी म्हटलं तर PDS, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, PDS सार्वजनिक वितरण व्यवस्था. हे 12 तरी किमान आपण आता रिवाइज इथं करतो आहोत. लक्षात येत आहे. आता बऱ्याचदा बघा लोक मला म्हणतात सर तुम्ही PPT बनवून का नाही आणत, असं स्वच्छ लिहिलं असतं की एका खाली एक, आणि मग आल्यावर त्याच्यावर अशा रेगा मारल्या असतात, कृषी, जमीन सुधारणा. याला अर्थ नाही. हे जे आहे ना, हे असं इकडं लिहिलंय, काही असं इकडं लिहिलंय, काही असं तिकडं लिहिलंय, ह्याचा रिदम मला माहिती आहे. मी काय लिहितोय हे मला माहिती आहे. कुठले 12 विषय मला तुम्हाला सांगायचे हे मला माहिती आहे. भले 29 मी आत्ता घेतले नाहीयेत, 17 राहू दिलेत, पण हे 12 आहेत. या 12ची रिव्हिजन मला करायची. ह्या 12 मध्ये प्रश्न सापडला, नाही सापडलं. लक्षात येते. वेळ जी आपण ठरवून दिली आहे 4 तासात, 1 तास आपण काल त्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल त्या समिती आणि तिथपर्यंत आलो. आज 1 ते 1.5 तासामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणार, किंवा फार तर 2 तास, 3 तास झाले. 1 तासामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भातल्या काही समित्या अर्ध्या तासात, आणि तिन्ही जे ग्रामपंचायत अधिनियम, पंचायत समिती अधिनियम, जिल्हा परिषद याच्यामधल्या तरतुदी, कलम, हे आपण बघणार आहोत. सो असं इकडं तिकडे लिहिलंय हे बघून तुम्ही लिहावं, हा मुद्दा नाही. शिक्षण किंवा टीचिंग जे मी मानतो ना, ते हे नाही की मी इथं काहीतरी लावलं, वर सरकवलं, ते तुम्हाला छान दिसलं आणि मग तुम्ही बघून लिहून घेतलं. नाही, माझ्यासोबत तुमची मूवमेंट चालू आहे का, याला शिक्षण असं म्हणतात. विशेषतः सिव्हिल सर्व्हिसेसचं शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. बघत बसायचं, त्याची PDF टेलिग्राम चॅनलवर टाका. अरे मग पुस्तकं आहेतच ना, मग मी कशाला आहे, तुम्ही कशाला आहे, पुस्तकं आहेतच ना. करवून घ्यायचं आहे. मी काल परवा सुद्धा म्हणालो, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नवीन निर्माण काही होत नाही आहे, त्याला वारंवार रिवाइज केलं जातं. ज्ञाननिर्मिती अशी काही नाहीये इकडे. आहे ते मटेरियल कंपाईल करायचं, रिस्ट्रक्चर करायचं, रिऑर्गनाइज करायचं, स्वतःमध्ये आत्मसात करायचं आणि रिप्रोड्यूस करायचं. याला आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास म्हणतो. तो हे आहे, असं आहे. कृषी, चला, जमीन सुधारणा, मायनर इरिगेशन, पशुपालन, डेअरी, पोल्ट्री, अजून काय काय आहे. चला बघा, मत्स्य व्यवसाय आहे, त्यानंतर रुरल हाऊसिंग आहे, ग्रामीण घरं आहेत, पिण्याचे पाणी आहे, सामाजिक वनीकरण आहे, वाचनालय आहे, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे मनोरंजन किंवा काय आहे, कुटुंब कल्याण आहे. झालं. एवढे 10-12 आपण परत म्हणलं की ते त्याचं एक बनलं. तुम्ही तुमच्या वहीमध्ये एका खाली एक हे लिहूच शकता. लक्षात येत आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा येतो. 11व्या अनुसूचीचे हे विषय बघितल्यानंतर आता आपण
काही फीचर्स बघितले, वैशिष्ट्य बघितले. याच्यातली बहुतांश फीचर जी आपण आता सुरुवातीला बघितली की सर्व फीचर्स हे जवळपास या 73व्या घटना दुरुस्तीमध्ये दिलेल्या कंपल्सरी प्रोव्हिजन्सचा भाग आहेत. आपण काय म्हटलं की 73व्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये काही गोष्टी या अनिवार्य तरतुदी आहेत आणि काही गोष्टी या काय म्हणतो ऐच्छिक स्वरूपाच्या व्हॉलंटरी आहेत. तर काही आपण जे सुरुवातीला फीचर बघितले, आता बघूया हे याच्यातलं कंपल्सरी काय काय होतं आणि नॉन कंपल्सरी किंवा ऐच्छिक काय काय होतं. पहिला मुद्दा ऑर्गनायझेशन ऑफ ग्रामसभा. अनिवार्य तरतुदी 73व्या घटना दुरुस्तीच्या अनिवार्य तरतुदी 73वी घटना दुरुस्ती कायदा 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 अनिवार्य तरतुदी. आता याचं नाव 1992 काय? बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मग 24 एप्रिल 1993 पासून तो लागू झाला, पण कुठल्याही विधेयकाचं किंवा कुठल्याही कायद्याचं अधिनियमाचं जे नाव असतं त्याचं जे विधेयक आहे, त्याचं जे बिल आहे ते तुमच्या सभागृहात मांडल्याच्या वर्षानुसार ते येतं. म्हणजे कालच आता एक टेलिग्रामवर एक पोस्ट आहे बघा की दिनांक 18 तारखेला महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024, आता 25 साल चालू आहे, ते विधेयक विधिमंडळामध्ये पारित झालं, विधानसभेत सुद्धा आणि विधान परिषदेत सुद्धा. अजून त्याला सही त्याची बाकी आहे, सगळं त्याचा ते असेंट यायचं बाकी आहे. तर तो जो काही आहे महाराष्ट्र पब्लिक सिक्युरिटी किंवा सेफ्टी जे काही बिल आहे सगळं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक, त्याचं नाव पण 2024 असंच आहे, कारण तो त्यावेळेला त्यांनी तो तिथे सबमिट केलेला आहे, इंट्रोड्यूस केलेला आहे. तसंच याचं नाव सुद्धा 92 आहे कारण लोकसभेमध्ये तो 92 मध्ये आलेलं आहे. त्याच्यावरचं माझं लेक्चर इथे ऑफलाईनमध्येच आय थिंक 18 तारखेला सकाळी 11 वाजता होणार आहे. नवीन पॅटर्नचा जो GS2 आहे ना आपल्याकडे, पॉलिटी गव्हर्नन्स आणि सगळं इंटरनॅशनल रिलेशन्स, त्याच्यामधला पॉलिटी आणि गव्हर्नन्सचा जो मुद्दा आहे की महाराष्ट्र विधिमंडळानं पारित केलेले महत्त्वाचे कायदे जे GS2 साठी इम्पॉर्टंट आहे, त्याचबरोबर तो जो विशेष जनसुरक्षा ते विधेयक आहे त्याचा मुद्दा नक्षलिझम किंवा ज्याला आपण लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमशी सुद्धा आहे. त्यामुळं इंटरनल सिक्युरिटीचा अंतर्गत सुरक्षिततेचा जो GS3 मधला भाग आहे त्याच्यासाठी पण ते लेक्चर महत्त्वाचं आहे. प्लस आत्ता ज्या मुलाखती इथे मॉक जे चालू आहेत माझ्याकडे, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मुलाखतीमध्ये कदाचित तो प्रश्न किंवा त्याच्या संबंधाने प्रश्न एक्सपेक्टेड आहे. कारण महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावर सध्या जर तुम्ही बघितलं मोठी घुसळण महाराष्ट्रात चालू आहे. अनेक लोक त्याला विरोध करतायत, सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांचा त्याला पाठिंबा आहे वगैरे वगैरे, काही ना काही त्याच्यावर चर्चा सगळं घडतंय. त्यामुळे ती एक मोठी घटना आहे. 18 तारखेला सकाळी 11 वाजता आपल्या क्लासरूममध्ये ते माझं त्याच्यावरचं डिटेल लेक्चर असणार आहे. विशेषतः त्याच्यातल्या बारीक सारीक प्रोव्हिजन्स आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये असणाऱ्या इतर प्रोव्हिजन्स याचा काय संबंध येतो, काय पद्धतीने त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे, त्याच्या काय शक्यता आहेत, काय अनालिसिस आहे, हे सगळं आपण त्या दिवशी डिस्कस करणार आहोत. सो महत्त्वाचा मुद्दा अनिवार्य तरतुदी काय 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 ह्याच्यामध्ये असणाऱ्या अनिवार्य तरतुदी. पहिला मुद्दा ऑर्गनायझेशन ऑफ ग्रामसभा. ग्रामसभा असणं किंवा ग्रामसभा तिथे निर्माण होणं, स्थापन होणं, हेच या 73व्या घटना दुरुस्तीने दिलेलं महत्त्वाचं जे तरतूद आहे, जे कंपल्सरी आहे. ग्रामसभा हे महत्त्वाचं युनिट त्या कायद्यामध्ये मानलं गेलेलं आहे. आणखी त्रिस्तरीय असणं ह्याच्यामध्ये कुठलंही ऐच्छिकत्व तुम्हाला मिळणार नाही. हे कंपल्सरी आहे सगळ्या राज्यांना. ग्रामसभेचं ऑर्गनायझेशन असणं कंपल्सरी, त्यानंतर ती त्रिस्तरीय असणं कंपल्सरी, सर्व सदस्यांची थेट निवडणूक, जे फीचर्स आपण बघितलं ना तेच मी परत रिवाइज करतोय, हे कंपल्सरी आहे. कारण आपल्याला प्रश्न तसा फिरून येऊ शकतो की कुठल्या तरतुदी 73व्या घटना दुरुस्तीमधल्या या अनिवार्य किंवा कंपल्सरी आहे. सर्व सदस्यांची थेट निवडणूक घेणं कंपल्सरी, प्लस पंचायत समिती आणि झेडपी यांचे जे सभापती आणि अध्यक्ष आहेत यांची निवडणूक अप्रत्यक्ष घेणं हे कंपल्सरी आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडणूक कशी घ्यायची ते ऐच्छिक आहे, त्या ऐच्छिक तरतुदीमध्ये येतं. हा झाला फरकाचा पहिला मुद्दा की सरपंचाची निवडणूक कशी आहे ती ऐच्छिक आहे, राज्य विधिमंडळ तुमचं काय ठरवेल ते ठरवेल, हे मात्र अप्रत्यक्ष असायला पाहिजे. प्लस आणखी एक आता पुढचा मुद्दा जो नव्यानं येतोय, अनिवार्य तरतूद, उमेदवाराचं किमान वय हे 21 असायला पाहिजे.
त्या निवडणुकीला पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीला उभं राहण्याकरता उमेदवाराचं किमान वय 21 हवं, ही सुद्धा अनिवार्य तरतूद आहे. प्लस SC/ST आरक्षण, SC/ST आरक्षण जे काही आपण बघितलं सदस्यांमध्ये असेल किंवा अध्यक्षांमध्ये असेल, हे सुद्धा तुमचं कंपल्सरी आहे. प्लस महिलांचं आरक्षण जे 1/3 आपण बघितलं, हे सुद्धा कंपल्सरी आहे. याला नो चॅलेंज. इथं तुम्ही ऐच्छिकत्व काही करू शकत नाही. पुन्हा ते सुद्धा सदस्य आणि अध्यक्षांमध्ये. 5 वर्ष टर्म असणं हे सुद्धा ऐच्छिक आहे. प्लस आणखी जे येतात, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करणं हे सुद्धा अनिवार्य आहे. 5 वर्ष टर्म, ऐच्छिक नाही तर अनिवार्य आहे. राज्य निवडणूक आयोग सुद्धा अनिवार्य आहे. आणि तुमचा राज्य वित्त आयोग हा सुद्धा अनिवार्य आहे. हे सगळे जे आपण फीचर्स बघितले, नव्यानं फक्त बघितलं की उमेदवाराचं किमान वय हे 21 असावं. साधारणतः 10 फीचर्स आहेत जे कंपल्सरी आहेत. बाकीचे जे आहेत मग ते सगळे तुमच्या व्हॉलंटरी प्रोव्हिजन मध्ये येतात. ते व्हॉलंटरी मध्ये फार जास्त डिस्कस करण्याची गरज नाही. 2 आपण डिस्कस करूया, कारण जे मेजर मला वाटतात. नंबर 1 ऑलरेडी आपण बोललोय, ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत त्यांच्या निवडीची जी पद्धत आहे, ऐच्छिक मध्ये सरपंचाच्या निवडीची जी पद्धत आहे ती राज्य विधिमंडळ ठरवेल, हे ऐच्छिक आहे. आणि प्लस मगाशीच आपण बघितलं की राज्य विधिमंडळाला जर वाटलं तर सदस्यत्वामध्ये आणि अध्यक्षपदावर बॅकवर्ड क्लासेसला, इतर मागास वर्गांना आरक्षण देणं ही सुद्धा एक ऐच्छिक तरतुदी आहेत. सो या 2 ऐच्छिक तरतुदी इथं आपण बघितलेल्या आहेत. लक्षात येतंय? सो आता आपण काय बघितलं या एवढ्या वेळामध्ये, तर 73वी घटना दुरुस्तीची काय फीचर्स आणले, काय प्रकारच्या सगळ्या त्याच्यामधल्या तरतुदी आहेत. ठीक आहे, हा व्हिडिओ आपण इथं थांबवूया. पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच आपण, म्हणजे तुम्हाला बघण्याच्या सोयीकरता इथं थांबवूया. लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये आपण आर्टिकल जे आहे 243 ते 243O ह्याचं एक सेपरेट जे काही आहे त्याचा व्हिडिओ करूया. थांबूया.